Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. हरे कृष्ण. सर्वांचे स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तिथे पाहणार आहोत आपण 4था अध्याय 1 आणि 2 श्लोक पाहिले होते. आज 4थ्या अध्यायाचा 3रा श्लोकच्या पुढे आपण पाहूया. तर पाठाने चालू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुनो षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो. श्री राधा कृष्ण पदारविन्द भजनामृते नमत्तालिको वन्दे रूप सनातनो रघुजुगु श्रीजीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तवेद्विदेव चाहम्. हरे कृष्णा. पुन्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे. आज आपण वाचणार आहोत 4थ्या अध्यायाचा श्लोक नंबर 3. मी शेअर करतो. म्हणतो एकदा. स एवायं मया तेद्य स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. रहस्यं ह्येतत् उत्तमम्. परत एकदा म्हणतो. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. कोणाला ट्राय करायचंय श्लोक म्हणायचा? म्हणजे मी ट्राय करू का पुन्हा एकदा? येस. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतत् उत्तमम्. व्हेरी गुड, थँक्यू. ओके, तर आपण त्याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद. भगवंताशी असणाऱ्या संबंधीचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस.
इथे भगवान काय म्हणत आहेत, हे भगवंताशी संबंध म्हणजे ते म्हणतात माझ्याशी असणारे संबंध आहे त्याच्याबद्दल अत्यंत पुरातन. म्हणजे असं नाही ते काहीतरी नवीन सांगत आहे त्यांना, अर्जुनाला काहीतरी नवीन गोष्ट आहे, ही पुरातन गोष्ट आहे ही. आणि हे विज्ञान आहे तर ते पण म्हणता येते, हे विज्ञान आहे म्हणजे साधारण म्हणजे असं एक गंमत म्हणून की कल्पना असं काही नाही, हे एक पुरातन विज्ञान आहे. ते मी आज तुला सांगत आहे का, आता त्याचं कारण ते रिझन देत आहेत भगवान. ते म्हणतात कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्रही आहेस. भगवान इथे का सांगत आहे त्याला, कारण अर्जुन हा भगवंताचा भक्त आहे आणि मित्रही आहे, आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. आणि हे जे रहस्य आहे म्हणजे भगवद्गीता ही एक रहस्य आहे. रहस्यम ही येतच उत्तमम, ही उत्तम रहस्य आहे एकदम. तर हे रहस्य म्हणजे आपण पाहतो बरेचसे लोक ह्याला समजण्याचा प्रयत्न करतात, वाचण्याचा प्रयत्न करतात, बरेचशा लोकांवर चर्चा करतात, तरी त्यांना समजत नाही का, कारण इथे भगवान सांगतात की हे रहस्यमय आहे. पण हे रहस्य कोण जाणू शकतं त्याचं उलगडा इथे भगवान करत आहे. त्यांचं फक्त जो भक्त असेल तोच ही गोष्ट समजू शकतो. आणि भगवान अर्जुनाला सांगत आहे कारण अर्जुन त्यांचा भक्त आहे आणि मित्रही आहे. आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये किती त्यांची मैत्री होती. म्हणजे पार अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून चालायचे, कधी भगवान कृष्ण अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवून चालायचे. इतकंच नव्हे तर जेव्हा महाभारताच्या युद्धात जेव्हा लढाई करून अर्जुन जेव्हा झोपून जायचा तर त्या घोड्यांची मालिश भगवंत स्वतः करायचे, त्या घोड्यांची मालिश. त्यामुळे किती मैत्री होती. तर हे रहस्य जाणायचं असेल दोन क्वालिटी इथे सांगितलंय. एक सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे भगवंताचा भक्त. आता सगळे म्हणतील मी पण भगवंताचा भक्त आहे, मी पण भगवंताचा भक्त आहे. आणि आपण पाहतो, आपण जनरली पण पाहतो सगळे जे सेलिब्रिटी असतात, मी त्यांचा खूप मोठा भक्त आहे, मी शाहरुख खानचा मोठा भक्त आहे, मी सलमान खानचा मोठा भक्त आहे, मी ऋतिक रोशनचा मोठा भक्त आहे. पण त्यांच्याशी इंटरॅक्शन वाढायला लागलं की त्यांची जी ईर्ष्या आहे ती दिसू लागते. त्याचा अर्थ काय, ते त्यांचे जे ऐश्वर्य आहे त्याच्याशी ते आकर्षित झाले होते. पण जेव्हा ते क्लोजनेस जेव्हा येऊ लागते तेव्हा ती जी भक्ती असते, जे दाखवायचा प्रयत्न करतात ते भक्ती नसते, ते निघून जात. तसे भारतामध्ये पण असे भरपूर असे लोक आहेत जे असं म्हणतात मी भगवंताचा भक्त आहे, पण ते त्यांचे जे ऐश्वर्य आहे ते वापरण्याचा प्रयत्न करतात भगवंताचा. आणि जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं की ते त्याच्यावरती कमेंट्री लिहितात का, कारण भगवद्गीता ऑलरेडी फेमस आहे. तर त्याच्यावरती आता समजा आज मी कमेंट्री लिहिली की माझंही नाव फेमस होईल. भगवद्गीताचं काही नाही, भगवद्गीता आहेच फेमस. पण अरे गोपी मनोहरने भगवद्गीतेवरती एक कमेंट्री लिहिली आहे, तर कोणाचं नाव होईल इथे, माझं नाव होईल. तर हे लोक आपलं जे आहे नाव वाढवण्यासाठी करतात. तर तो खरा भक्त नाही. खरा भक्त कसा, अर्जुन. म्हणजे भक्ताचं लक्षण काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. भक्त म्हणजे जे आपल्या भक्त म्हणजे त्यांचे जे स्वामींनी जे पण सांगितलं ते लगेच त्याचं जसं सांगितलं युद्ध कर, आपण पुढे पाहूया की अर्जुनाने लगेच युद्ध करायला चालू. आणि काय बोलला, करिष्य वचनम तव, तू जे सांगशील मी ते करायला तयार. तर जसं आपण एक साधारणरित्या पण पाहतो आपण की जेव्हा घरामध्ये आपलं एक मेड असते आपलं, किंवा काम करणारा असतो, गडी असतो, त्याला सांगतो हे काम कर, तू हे काम कर, तू झाडू मार, लादी साफ कर, किंवा टॉयलेट साफ कर. तो कधी प्रश्न विचारत नाही का मी हे का करू, मला नाही करायचं नाही, कधी प्रश्न विचारतो तू, कधीच नाही विचार का, कारण ते त्याचे स्वामी. तसं भक्त पण तसंच असतं, माझ्या स्वामीने जे सांगितलं मला ते करायचं. आणि तेच काही अंशामध्ये आज आय डोंट नो तेवढा आहे की नाही, बट जी पत्नी होती, जी पतिव्रता पत्नी होती, ती पण तिच्या नवऱ्याने जे सांगितलं ती डोळे बंद करून ती फॉलो करायची.
आजही तसं आपली भारतीय संस्कृती इतकी चांगली आहे की कधी प्रश्न विचारत नाही त्याला. पण आजकाल ते मॉडर्नायझेशनमुळे आणि मूव्हीज मुळे प्रभावित होऊन लोकांचा स्वभाव चेंज होत चाललाय. दॅट इज अ डिफरंट थिंग. बट आजही जर पाहिलं तर दे आर सो मच डेडिकेटेड. नवऱ्याला कधी प्रश्न विचारत नाही, तू असं का, तू हे का आणि ते का. तो त्याला म्हणतात भक्ती. जे न विचारता आपण जेव्हा कार्य करायला तयार आहोत. जसे गुरु असतात, गुरु सांगतात बाबा तू हे कर. जसं श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजींनी श्रील प्रभुपादजीला सांगितलं, तू पाश्चात्य देशमध्ये जाऊन प्रचार कर. लगेच त्यांनी विचार नाही केला. 70 वर्षाच्या आयुमध्ये जेव्हा लोक रिटायर होतात, ते वृंदावनमध्ये होते. ते सगळं सोडून ते पाश्चात्य देशामध्ये कुठे जिथे नरक सारखं जीवन होतं, तिथे एवढं चांगलं जीवन होतं, इथे संन्यासी म्हणून होते ते सोडून ते नरकामध्ये सारखं त्या जीवनामध्ये गेले. तिकडे त्यांनी खूप कष्ट केलं. असं नाही तिकडे जाऊन आराम केला त्यांनी. तिकडे जाऊन खूप कष्ट केलं. सुरुवातीचे काही वर्ष त्यांना खूप कष्ट करा. इस्कॉन ही स्थापना उभी करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांचा टाइपरायटर चोरीला गेला, त्यांचे सामान चोरीला जायचे आणि त्यांना एक तर त्यांच्या मागे लागला होता. तो त्यांना ऑलमोस्ट तो सारखा तो त्यांच्यावरती ओरडायचा आणि एक दिवस तो मारणार होता. मग प्रभुपाद तिथून तो सोडून निघून गेले. तर भक्तिमय जीवन हे काय इझी लाईफ नाही, असं आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये थोडं स्ट्रगल आहे आणि भगवान आपली परीक्षा घेत असतात. तर त्या परीक्षेला घाबरून चालत नाही. जसं आपण शाळेत जातो तर शाळेमध्ये वर्षभर अभ्यास करतो आणि पण जी टेस्ट आहे ती द्यावी लागते आपल्याला. त्याच्याशिवाय आपण पुढच्या वर्गात जाऊ शकत नाही. तर तसंच आहे आपल्याला भक्ती आपल्याला जसं आपलं स्वामींनी सांगितलंय, जसं भगवान सांगत आहे, जसे आपले गुरु सांगत आहे तसं केलं पाहिजे. तर हे एक महत्वाचा गुण इथे भगवान इथे सांगत आहे. तर थोडस तात्पर्य वाचूया आपण इथे काय म्हणतात तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद जय. भक्त आणि असुर असे मनुष्याचे 2 वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य ज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले. ते काय इथे प्रभुपादजी पहिलंच इथे स्टार्ट करतात की 2 प्रकारचे वर्ग आहेत. ते आपल्याला माहिती आहे आधीपासून. एक आहे भक्त आणि एक आहे असुर. तर हे जे भक्त आहेत ते नेहमी भगवंताचं कार्य करायला नेहमी उत्सुक असतात. पण असुर जे आहे ते त्यांना इच्छा नसते. पण जसं पाहिलं आधी पण जे असुर होते, रावण होता, हिरण्यकशिपू होता, ते जे देवाने सांगितलं, जे वेदाने सांगितलं त्याच्या उलटच करणार त्यांनी. ते कधी त्याच्याप्रमाणे वागणार. हेच आजकालच्या जे युगामध्ये कलियुगमध्ये पण हे असुर आहेत. फक्त आहे की त्यांना डोक्यावर शिंग नाहीये, मोठे दात नाहीये, त्यांना मोठे नख नाहीये. दिसणारे ते आपल्यासारखेच आहे. पण त्यांची जी मनोवृत्ती आहे ती एवढी असुरी आहे की आपल्याला जगामध्ये दिसत आहे. किती क्राईम, किती वाईट अवस्था झालेली आहे दॅट वी कॅन सी. तर हे 2 प्रकार नेहमी असतात. इथे अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य ज्ञान देण्यासाठी निवडले. तर भगवंतांनी कुठल्या असुराला का नाही निवडलं, कोणी सांगू शकतं मला काय रिझन आहे? भगवंतांनी अर्जुनाला, मित्राला किंवा भक्तालाच का निवडलं? एका असुराला पण ते रावणाला बोलून त्यांनी भगवद्गीता सांगू शकले असते, किंवा हिरण्यकशिपू कुठलाही राक्षसाला, शिशुपाल होता तेव्हा, त्यांना का नाही सांगितलं? व्हॉट इज द रिझन? हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, आत्ताच आपण याच वर्स मध्ये बघितलं की 2 गुण पाहिजेत, एक तर भक्त पाहिजे आणि मित्र हवा. या ते दोन्ही गुण असुरींमध्ये नसतात. ओके. पण त्याच्यामुळे होतं काय? असुर भक्त नसतो आणि मित्रही नाही. त्याच्यामुळे होतं काय की त्याच्यामध्ये जो द्वेष आहे त्याच्यामुळे तो कधी ते जे आदेश आहेत, उपदेश आहे, तो कधी घेत. जसं आपण आपल्या लाईफमध्ये पण पाहिलं, लॉजिकली आपलं समजायचं असेल तर आपण आपली कुठलीही महत्वाची गोष्ट किंवा सिक्रेट गोष्ट आपण
जो आपल्याशी ईर्ष्या करतो किंवा जो आपला दुश्मन असं आपल्याला वाटतं की हा मला नेहमी त्रास देतो, त्याला जाऊन कधी सांगत नाही. जे आपले एकदम खास मित्र असतात त्यांना बोलून सांगतो, बाबा आज इकडे आहे, बाबा आज असं झालं, मला प्रमोशन भेटलं, मला बॉसने हे सांगितलं. आपण हे जे जळकुकडी माणसं आहेत किंवा जे जे द्वेष करणारी त्यांना जाऊन सांगत नाही कधी. का ही इज नॉट गोइंग टू टेक इट. त्याचा चांगला वापर करणार, तो त्याचा निगेटिव्हच यूज करेल तो. आणि म्हणून जे मित्र असतात ते त्याच्यावरती कसं त्याच्यावरती त्या उपदेशांवरती कसं त्याचा उपयोग केला पाहिजे, कसं त्याला त्याच्यावरती पालन केलं पाहिजे, हे त्यांचा उद्देश असतो. म्हणून भगवान तिथे अर्जुनाला खास, कारण अर्जुन हा भक्त आहे आणि म्हणून तो आता असुर लोक काय करतील, पहिले तर 10 प्रश्न विचारतील. जसंच भगवान भगवद्गीता पुढे चालू करतील की मी देव आहे, तर बाबा का तू का देव काय, मी का देव नाहीये. तर म्हणजे प्रश्न 1000 असतील त्यांचे. आणि ते जे संभाषण जसं आपल्याला माहिती आहे, आपण जरा आपल्या मित्रांशी कसं खुलून बोलतो एकदम, अरे आज हे झालं, आज ते झालं, आज असं झालं, असं म्हणजे नवऱ्याने हे सांगितलं, बायकोने हे सांगितलं. म्हणजे मित्रांमध्ये ते जे एकदम जे खास जे एकदम जिवलग मित्र आहेत त्यांना म्हणजे बोलायला कधी काही वाटत नाही, एकदम ओपनली सांगू शकतो. आणि म्हणून भगवान आणि दुसरं पण जर पाहिलं आपण, जे असे जे द्वेष करणारे माणसं आहेत ते आले जवळ की आपलं थोडस एक रिस्ट्रिक्शन, आपण बोलताना पण खूप विचार करतो, बाबा आता मी हे बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे, हे इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की नाही, ते सांगू की नको सांगू. तर भगवानला भगवद्गीता इथे मनापासून इथे सांगायची होती. आणि म्हणून त्यांनी अर्जुना निवडले की बाबा तुला मी हे सगळं सांगतो. आणि म्हणून ही जी भगवद्गीता आहे ती आज आपल्याला या एवढं जे रहस्य आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला भेटत आहे. कारण तीच जर भगवद्गीता जर दुर्योधनाला सांगितली असते तर ती तशी नसती. ही ते एवढं जे भगवंतांनी जी डिटेल एवढं सांगितलं आहे ते डिटेल दुर्योधनाला सांगितलं नसतं, पण अर्जुनाला त्यांनी एकदम मन मोकळेपणाने त्यांना सांगितलं, जसं आपण एक मित्राला सांगतो तसं. कारण आपला भक्त आहे, त्याला माहिती आहे की मी जे सांगेल पाहिजे. तर त्याच्यासाठी हे खूप मोठा गुण आहे. ते आपल्याला भगवद्गीता जर हे रहस्य जर समजायचं असेल तर आपल्याला पण भक्ती करावी लागेल, आपल्याला पण भगवंताचा भक्त व्हावं लागेल. असुरी जर स्वभाव असला आपला, अरे असं का, अरे असं का, हे भगवान कृष्णच का, आणि हे असे जे म्हणजे असुरी जर मनोवृत्ती असेल, प्रश्न पडू शकतात. प्रत्येक जो व्यक्ती आहे प्रश्न पडतो ह्याचा मतलब तो असुरी नाहीये. काही असतात ते जिज्ञासू असतात, ते त्यांना जाणून घ्यायचं असतं. अच्छा ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढे काय. जसं आपण पाहतो भागवतांमध्ये पण काय पूर्ण प्रश्नोत्तरच आहे. विदुरजी मैत्रिणींना प्रश्न विचारतात, शौनक मुनी सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात, परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात. तर हे सर्व जे वार्तालाप जो आहे तो म्हणजे चाललेला आहे, प्रश्नोत्तर आहे. पण जो असुरी व्यक्तीचा प्रश्न जो आहे आपल्याला समजतात, म्हणजे ऑफिसमध्ये पण किंवा एक जनरल पण आपण जेव्हा बसतो बोलतो, तर जे द्वेष करणारी व्यक्ती त्याचे प्रश्न वेगळे असतात आणि एक जो प्रेम करणारा आहे त्याचे प्रश्न वेगळे असतात. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला, हे भगवान या श्लोकामधून सांगत आहे आपल्याला. तर आपण दुसरा श्लोक पाहूया. श्लोक नंबर 4 मी शेअर करतो. श्लोक नंबर 4 मी म्हणतो, थोडं रिपीट करायचं, रिपीट करू शकता. श्लोक नंबर 4. अर्जुन उवाच. हरे कृष्णा प्रभुजी. अर्जुन हरे उवाच. कृष्णा. अपरं भवतो जन्म. अपरं भवतो जन्म. परं जन्म विवस्वतः. परं जन्म विवस्वतः. कथम् एतद् विजानीयाम्. कथम् एतत् विजानीयाम्. त्वम् आदौ प्रोक्तवानिति. त्वम् आदौ प्रोक्तवानिति. परत एकदा म्हणतो. थँक्यू मॅम. अर्जुन उवाच. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः.
कथम एतद्विजानीया प्रमादौ प्रोक्तवानिति. तर याचा आपण अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणू. आता अर्जुन हा एक प्रश्न विचारत आहे ते भगवंताला, आणि आपण समजू शकतो की किती तो जिज्ञासू होता. आणि हे जो हा प्रश्न विचारण्यामागे उद्देश काय आहे ते पण आपल्याला इथे, जसं आचार्य लोक आपल्याला उलगडून सांगतात, ते पुढे आता प्रभुपाद आपल्याला सांगणार. तर इथे अर्जुनाला हा प्रश्न पडला. हा प्रश्न का पडला? कारण पहिला श्लोक काय होता की मी हे ज्ञान विवस्वानाला दिलं होतं, आणि लाखो वर्षापूर्वी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पण पाहिलं होतं किती जवळजवळ काहीतरी 20 का 21 लाख वर्षापूर्वीपासून भगवद्गीता आपल्या समाजात आहे. आणि काहीतरी मला वाटतं 3 करोड का 3.5 करोड 30 करोड असं काहीतरी, 30 करोड 50 लाख असं काहीतरी 53 लाख असे वर्ष आधी त्यांनी विवस्वानाला सांगितलं होतं. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी हेमांगी माताजीला एक गोष्ट 1000 वर्षापूर्वी सांगितली होती, तर लगेच प्रश्न पडेल, अरे 1000 वर्ष म्हणजे याचं आयु किती आहे, याचं वय काय, आणि 1000 वर्षापूर्वी कसं सांगू शकतो हा व्यक्ती. तर सेम जे आहे प्रश्न हे अर्जुन विचारत आहे की सूर्यदेव विवस्वानला एवढे करोडो वर्षापूर्वी तू कशी सांगितली. आणि ते काय म्हणतात पुढे, अर्जुन काय म्हणतो, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे. तर मी हे कसं मला विश्वास होईल की हे कसं जाणून घेऊ हे सांगत आहे. तर आता पुढे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद सांगतात, अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्याच्या श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही. तर इथे प्रभुपादजी आपल्याला प्रश्न टाकत आहे की तो तर त्यांचा भक्त आहे, तर मग असं प्रश्न त्याला का पडला, त्याला का विश्वास नाही. प्रभुपादजी त्याचं उत्तर सांगत आहे, वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही तसे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. इथे काय आहे, ते अर्जुन आपल्यासाठी विचारत नाहीये. आपण आधी पण पहिला अध्याय जेव्हा पाहिला होता त्याच्यामध्ये तो प्रश्न विचार, त्याच्यामध्ये पण पाहिलं होतं की हे सर्व प्रश्न अर्जुनासाठी नव्हते, त्याच्या मनामध्ये भगवंताने जाणून बुजून हे संमोहन टाकलं होतं, आणि म्हणून तो प्रश्न विचार. कारण भगवंतांना हे भगवद्गीता लोकांना सांगायचे, अर्जुन हा भगवानचा सगळ्यात उत्कृष्ट भक्त आहे. आणि हे आपण कसं ओळखलं होतं, कारण एक श्लोक पाहिला त्याच्यामध्ये अर्जुनाला गुडाकेश नावाने संबोधित केलं. आणि गुडाकेशचा अर्थ कोणाला आठवतं, मिनिंग ऑफ गुडाकेश? हरे कृष्ण प्रभुजी. येस माताजी. हु हॅज कॉन्कर्ड द स्लीप. येस. अँड वन मोर थिंग, इग्नोरन्स, म्हणजे अज्ञान आणि झोप, दोघांवरती ज्यांनी विजय गाजवली आहे त्यांना गुडाकेश म्हणतात. गुडका म्हणजे अज्ञान किंवा झोप, त्याचं ईश्वर आहे अर्जुन. तर तो कसा अज्ञानात जाईल. भगवान प्रभुपादजी इथे परत तेच सांगत आहे इथे की अर्जुन हा स्वतःसाठी प्रश्न विचारत नाहीये ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही. अरे कृष्ण कसा भगवान असेल. बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडतो, अरे तो तर दुसऱ्या बायकांबरोबर रात्रीचा रासलीला करतो, तो गोपी लोकांचे वस्त्रहरण करतो, तो कपडे चोरी करतो, हा भगवान कसा असू शकतो. मला आठवतोय आता मी आमचे एक सिनियर भक्त आहेत, हिज ग्रेस मधुसूदन प्रभूजी, त्यांनी पण त्यांच्या लेक्चरमध्ये मी एक ऐकलं, ते म्हणत होते की गांधीजी एकदा म्हणाले की म्हणजे ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, भगवद्गीता ते खूप वाचायचे, त्यांनी खूप स्टडी केला आणि खूप म्हणजे त्यांचा भगवंतावरती, कृष्णावरती आणि भगवद्गीतेवरती विश्वास होता. पण ते एकदा काय म्हणाले
की ज्या कृष्णाने ही भगवद्गीता बोलली आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे. पण जर कृष्णाने रासलीला केली असेल तर मी त्याला भगवान मानत नाही. तर हे खूप एक ना मला आश्चर्य वाटलं की म्हणजे असे जे सो कॉल्ड म्हणजे ज्यांना महात्मा हे एक स्टेटस दिला आहे तिच्या म्हणजे ती लोक पण असे बोलतात, तर हाऊ कॅन दे बी महात्मा. तर इथे हे सांगितलं आहे की भगवंतावरती ज्यांचा विश्वास नाहीये त्यांच्यासाठी हे प्रश्न अर्जुन त्यांना विचारत आहे. आणि कृष्ण हे परमपुरुषोत्तम भगवान आहे जे स्वीकार करत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. तर एक भगवान आहेत ते आणि ते परमपुरुषोत्तम आहे. ते एक काही करू दे, ते म्हणजे रासलीला करू दे किंवा गोवर्धन पर्वत उचलू दे, ते जे आहे ते भगवान आहे. ते गोवर्धन पर्वत पण उचलतात, भक्तांसाठी उचलतात आणि जे रासलीला पण करतात ते गोपींसाठी, आपले जे भक्त आहेत शुद्ध भक्त एकदम त्यांच्यासाठी करतात. तर त्यांची इच्छा नाहीये पण ती गोपींची इच्छा आहे म्हणून ते करतात ते रासलीला. तर भगवान इज ऑलवेज भगवान, त्यांना कधी भगवान बनावं लागत नाही. जसं आजकाल आपण बघतोय की लोक तपस्या करतात कुठेतरी 20 वर्ष 30 वर्ष जाऊन काहीतरी करतात आणि मग लोक मग ते त्यांना म्हणतात अरे ते भगवान आहे त्यांनी एवढी तपस्या केली. तर भगवान इज ऑलवेज भगवान. ते जेव्हा ते काही दिवसाचे होते ना तेव्हा त्यांनी पूतनाला मारलं, पूतनासारख्या राक्षसाने. त्यांनी म्हणजे असं नाही की म्हणजे 20-40 वर्ष ते काहीतरी त्यांनी तपस्या केली आणि मग कुरुक्षेत्रामध्ये त्यांनी भगवद्गीता सांगितली. नो, ही वॉज ऑलवेज भगवान. लहान काही दिवसाचे असताना त्यांनी पूतनासारखी राक्षस, आणि आपण पाहिलं होतं की पूतना राक्षसी किती भयानक होती. जेव्हा ती खऱ्या स्वरूपात आली पूतना तेव्हा तिचं शरीर जवळजवळ 18 किलोमीटर लांब होतं तिचं. सो ह्यूज शी वॉज. म्हणजे इतकी भयानक राक्षसी ना तिने, असं भगवंतांनी एक म्हणजे असं चुटकीमध्ये असं बोलतात ना की तसं त्यांनी संपून टाकलं. तर गॉड इज ऑलवेज गॉड, पण ते आपल्याला समजत नाही म्हणून अर्जुन जे आहे ते असे प्रश्न आपल्यासाठी विचारत आहे की बाबा भगवान ते कसे आहेत. तर हे आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा हळूहळू भगवद्गीतामध्ये पुढे जाऊ तेव्हा आपल्याला समजेल की कसे भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. आणि जसं आपण पुढे जाऊ 10व्या अध्यायामध्ये अर्जुन त्याचं खरं जे मनातलं आहे ते सांगायला चालू करतो ते की कसे तुम्ही भगवान आहात. परम ब्रह्म परम धाम पवित्रम उत्तमम. तर ते हे सगळं म्हणजे तुम्ही परम भगवान आहात हे सगळं तो बोलायला चालू करतो. हे अर्जुनाला माहित आहे पण फक्त आपल्यासाठी हे सगळे तो प्रश्न तो विचारित आहे, आपल्याला इथून समजत आहे. तर हे आहे. आणि पुढे श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकार वाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आताच नव्हे तर अनादी कालापासून मान्य केलं आहे. तर श्रीकृष्ण हे सर्वोच्च अधिकारी आहे, परमपुरुषोत्तम भगवान आहेत. हे आतापासून नाही, अनादी काळापासून हे आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. सर्व ऋषी मुनींना माहिती आहे, सर्व देवतांना माहिती आहे. ब्रह्माजी पण म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. सगळे हेच म्हणतात की तुम्ही परम भगवान आहात. पण मनुष्य हाच एक असा प्राणी आहे त्याला खूप प्रश्न पडतात की हा रासलीला करणारा किंवा वस्त्रहरण करणारा हा कसा भगवान असू शकतो. दिस इज व्हेरी व्हेरी म्हणजे काय म्हणतात एक मूर्खतापूर्ण प्रश्न आहे जे आता आपल्याला समजत नाही. जे जसं आपण जसं भगवाननी मागच्या श्लोकाने सांगितलं रहस्य, त्या रहस्याचा उलगडा करत जाऊ तसं तसं आपल्याला भगवद्गीता खऱ्या अर्थाने आपल्याला समजू येईल. ते क्विकली मी अजून एक श्लोक घेतो, श्लोक नंबर 5. इथे भगवान काय म्हणत आहेत आपण पाहूया.
श्री भगवानुवाच हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. न त्वं वेत्थ परन्तप. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. तर इथे आपण अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारे. श्री प्रभुपाद की जय. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. तिथे भगवान आता त्याचं उत्तर काय होतं की मी कसं हे जाणून घेऊ की तू करोडो वर्षापूर्वी हे ज्ञान तो विवस्वानला दिलं आहे. त्याचं उत्तर देत आहे, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. तर भगवंताचे अनेक जन्म झालेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म, आणि भगवंतानं सर्व जन्म आठवतात. म्हणजे करोडो वर्षापूर्वी जे त्यांनी जन्म घेतला होता आणि जेव्हा त्यांनी विवस्वानला सांगितलं ते पण त्यांना आठवतं. आणि पण काय म्हणतात, तू ते आठवू शकत नाहीस. तू पण होत असते ते, पण तू शरीर बदलल्यामुळे तुला आठवत नाही. आता हा फरक का आहे? भगवंताला का आठवतं नाही आणि आपल्याला का आठवत नाही? कदाचित आपण पण असू, कारण आपण जीवात्मा आहोत. तर जीवात्मा आपण पाहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये, त्याचा कधी नाश होत नाही. त्याला कोणी आग लावू शकत नाही, त्याला कोणी ओलं करू शकत नाही, कोणी कापू शकत नाही त्याला. तर आत्मा इज ऑलवेज देअर. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपण सतयुगामध्ये पण होतो, त्रेतामध्ये पण होतो, द्वापरमध्ये पण होतो, आणि आपण व्यवस्थित कर्म आपले न केल्यामुळे आपण आता या कलियुगामध्ये आहोत. ऍटलिस्ट आता तरी आपण भक्ती केली पाहिजे. आणि हेच सांगण्यासाठी आपल्याला आचार्य लोक, भक्त लोक येतात, सांगतात आता तरी बाबा भक्ती करा. हे मनुष्य जन्म खूप बहुमूल्य आहे, त्याला वेस्ट करू नका. तर इथे फरक काय आहे की अर्जुन हा जो आहे ते भौतिक देहामध्ये आहे, आणि भगवान जे आहे त्यांचा देह कसा आहे, तो सच्चिदानंद आहे. त्यांचं स्वरूप म्हणजे आपल्यासारखं नाही. म्हणजे आता माझं कसं, एक कट मारलं की इथे मला रक्त निघेल, मांस दिसेल, हाड दिसतील. भगवंताचं तसं नाही. भगवान म्हणजे असं, आणि आतमध्ये आत्मा आहे. तर जसं भगवंताचं आत्मा जो आहे तोच त्यांचं शरीर आहे. म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक त्यांचं स्वरूप आहे. आणि त्यांचं कधी म्हणजे असं नाही की त्यांना म्हणजे असं काही लागलं की त्यांचं रक्त निघेल किंवा काही आतमध्ये हाड असेल, मांस असेल. नाही, भगवान ते दिव्य आहे, त्यांचं शरीर दिव्य आहे. आणि हे आपण बरेचशा श्लोकांमध्ये आपण पाहत राहू आपण की भगवान कसे दिव्य आहेत. कधी कधी आपल्याला महाभारतामध्ये असं दिसतं की जसं भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं जातं तेव्हा द्रौपदी लगेच साडी फाडते, त्याच्यातून रक्त येतं. तर हे भगवान फक्त ते जे भक्तीची भावना आहे ते त्याच्याशी रेसिप्रोकेट करण्यासाठी ते असं दाखवतात, पण तसं नाहीये कधी. भगवंतांचं शरीरमध्ये हाड, मांस, मलमूत्र असं नाहीये काय. आपल्या शरीरामध्ये पूर्ण म्हणजे इट्स ऑल म्हणजे घाणच आहे. मलमूत्र, कफ, पित्त, वायू, मांस, हाड, रक्त. पण भगवंताचं तसं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर दिव्य असल्यामुळे
ते आता कसं एक बद्ध जीव आहे त्याला त्याच्या कर्माप्रमाणे शरीर भेटतं. भगवंताचं असं नाही. भगवंत आपल्या इच्छेने येतात. त्यांची जेव्हा इच्छा होते ते तेव्हा येतात. आपण तो श्लोक पण आपल्याला माहिती आहे ना की संभवामी युगे युगे, मी स्वतः येत राहतो. असं नाहीये म्हणजे आता माझी इच्छा झाली की मला सतयुगामध्ये मला यायचं आहे किंवा एका चांगल्या राजघराण्यामध्ये यायचं, माझ्या हातात काही नाही. आय कॅनॉट डू एनिथिंग. मी काही करू शकत नाही. जे माझे कर्म आहेत, उद्या मला एका पशुचा जन्म भेटला माझ्या कर्माप्रमाणे तर आय कॅनॉट डू एनिथिंग. किंवा कुठल्या एका गरीबा घरामध्ये जन्म भेटला तर आय कॅनॉट डू. म्हणून आपण बद्ध जी आपले जे कर्म आहेत ते खूप चांगले ठेवले पाहिजे. आपले कर्म चांगले असतील, ऍटलिस्ट जो मनुष्य जन्म आहे तो आपला एका चांगल्या, एका व्यवस्थित फेवरेबल वातावरणामध्ये आपल्याला भेटेल. तिथे आपण चांगल्या भगवंताची भक्ती करू शकतो. तर हे आपल्याला प्रयास केला पाहिजे. हे भगवंतांचं शरीर आणि एका बद्ध जीवचं शरीर, दोघांमध्ये खूप फरक आहे. बद्ध जीव जो आहे तो आपल्या कर्माप्रमाणे येतो आणि त्याचं शरीर जे आहे ते शाश्वत नाही, टेम्पररी. आणि भगवंताचं शरीर आहे ते दिव्य आहे. आणि जसं ब्रह्माजी पण बोलतात की ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. त्यांचं शरीर कसं आहे? सत, चित आणि आनंद. सच्चिदानंद विग्रह, ते विग्रह आहेत कसे? सत, चित आणि आनंदीचे, मनमूत्रेचे नाही. ब्रह्माजी काय बोलतात? सत, चित आणि आनंदीचे विग्रह आहेत ते. आपल्यामध्ये असत आहे आपलं शरीर, कधीही नष्ट होऊ शकतं. चित म्हणजे ज्ञान नाही, आपलं अज्ञानाने भरलं. आणि आनंद बिलकुल नाही, आपलं दुःख आहे. ह्याचे पूर्ण विपरीत आहे. तर भगवान जे आहेत ते सच्चित आनंदाचे विग्रह आहेत. आणि म्हणून त्यांना माहित आहे तुम्ही कधी काय जन्म घेतला, कुठे कोणाशी काय बोललं. करोडो वर्ष. आता मी कोणाला जर विचारलं तुम्ही काल तुम्ही या टायमाला काय करत होता, आपल्याला लगेच विचार, अरे काय करत होतो मी, काय आता काय खाल्लं तुम्ही, ते पण आपल्याला आठवणार नाही. इव्हन काल काय सकाळी आपल्याला काय खाल्लं ते विचार करायला लागलो 2 मिनिटं. हो अच्छा. पण भगवंत असं नाही. करोड जन्मापूर्वी त्यांनी काय केलं सगळं त्यांना. पण आपलं बद्ध जीव असल्यामुळे आपल्याला आपण कर्माने बांधलेले आहोत म्हणून आपल्याला काही माहिती नसतं आणि आपण विसरत राहतो. जेव्हा आपण जन्म घेतो, मातेच्या गर्भमध्ये जातो आणि त्या वेदनांमधून बाहेर पडतो तर सगळं आपली जी चेतना आहे ती निघून जाते आपली. तर हे आपले जे मनुष्य योनी आहे तिचं ही अवस्था आहे. म्हणून आपल्याला हे भक्ती जी आहे भगवंताची, श्रीकृष्णांची केली पाहिजे. तर या मेसेज बरोबर मी इथे थांबतो. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गोविंद की जय. हरे कृष्णा. ओके, कोणाचा काही प्रश्न नाही. म्हणजे सगळ्यांना एक गोष्ट असू शकते, सगळ्यांना सगळं समजलं किंवा काही समजलं नाही. दोन भावना काहीतरी एक असं. आय होप सो. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. माताजी तुम्ही छान सांगितलं, प्रश्न नाही. पण माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे, तो चालेल? ओके माताजी. आपण देवाच्या घरामध्ये अगरबत्ती लावू शकतो का? कारण मी असं ऐकलंय की अगरबत्ती घरामध्ये लावायची नाही, कारण त्याला आतमध्ये ते काय बांबूचे हे असतात ना आतमध्ये आणि वरती, म्हणजे अगरबत्तीच्या बांबूच्या ह्याच्यावरती केलेली असते, हिरावर. तर ते बांबू आहे ना, तर तो म्हणजे आपण लावल्यानंतर त्यातून जो धूर येतो तो विषारी पण असतो
आणि दुसरं एक ते अपशकुनी मानलं जातं, कारण ते तिरडी वगैरे बांधताना बांबू हे करतात ना, म्हणून म्हणे घरात अगरबत्ती लावायची नसते. म्हणजे हे कितपत बरोबर आहे? कुंजेश्वरी तिने काहीतरी ऐकलं ते सांगते तुम्हाला. हरे कृष्णा. आपल्या सकाळी भागवतम क्लासमध्ये नारायणी माताजी येतात. ते इस्कॉन जगन्नाथजीच्या टेम्पल मध्ये आहेत आणि ते ह्याच्यावरतीच आता प्रचार करतात. ते बोलतात की पहिल्यापासून आपण अगरबत्ती इस्कॉन मंदिरमध्ये पण अगरबत्ती चालवतात, ते आता त्यांनी बंद केले. खूप साऱ्या मंदिरांमध्ये आता बंद करायला लागलेत, कारण ते माहित नाही की ते लोक ते बांबूचीच लकडी वापरत होते. आता माहिती पडलं तर आता धूप इस्कॉनचे गोशाला मधून धूप बनतात. सगळीकडची म्हणजे सगळीकडे धूपबत्ती वगैरे चालते ना, तर ते वापरायला चालू केले. आता त्याचं खूप प्रचार नाही आहे इस्कॉन मध्ये पण. म्हणजे जिथे नवीन मंदिर आहे किंवा सगळ्या इस्कॉन मध्ये नाही वापरत, पण बहुतेक आता तुम्ही बघताल तर पहिला आरती करताना अगरबत्ती असायची. आता खूप साऱ्या मंदिरांमध्ये बंद केली, प्रचार करायला लागलेत आता. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खूप चांगले. पण हे ना मी खूप ठिकाणी वेचलो. मी पण माझ्या डोक्यात विचार असा येत होता, अरे प्रचार तर करतात की लावायची नाही. आता मी पण नाही लावत, मी पण धूपच करते. म्हणे आरतीमध्ये सुद्धा म्हटलं गेले म्हणजे अगरबत्तीचा उद्देश हे नाहीये, उल्लेख नाहीये. धूप दीप नैवेद्य असं बोलतात, हे नाही करत. पण म्हटलं देवळातून अगरबत्ती विकतात, बनवतात, ते करतात आणि अजूनही काही ठिकाणी ते लावतात. पण मी हे ऐकलंय, ते कितपत योग्य आहे ते विचारण्यासाठी मी प्रश्न केला. थँक्यू माताजी. हे ऍक्च्युली लोकांनी पैसे कमवण्यासाठी खूप म्हणजे त्याचा दुरुपयोग केला आणि ते केमिकल असतात किंवा बांबू असतात, म्हणजे जे आपलं साहित्य जे षोडशोपचारासाठी जे असायला पाहिजे त्या स्टँडर्डचे नाही, आणि त्याच्यामुळे ते अगरबत्तीला वगळतात. ते तर आपल्याला माहिती आहे आता खूप म्हणजे काय बोलतात आता, काय म्हणतात त्याला, भेसळ वगैरे होते किंवा असे जे नाही पाहिजे ते मटेरियल वापरतात. तर त्याच्यामुळे आपण अवॉइड केलेलं बेस्ट आहे आपल्याला. असं आहे की नेक्टर ऑफ डिवोशन जे उपदेशामृत आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जरी अगरबत्ती लावायची असेल, म्हणजे फक्त अगरबत्ती आपण देवाला लावू शकत नाही, तो एक अपराध आहे. अगरबत्ती जरी लावायची असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला फुलं पण देवाला दाखवली पाहिजे. पण आजकाल आपल्याला माहिती आहे की हे खूप म्हणजे लो ग्रेड किंवा चांगल्या क्वालिटीचे नसतात किंवा जे बांबूचे असतात, म्हणून ते अवॉइड केलेलं बरं आहे. आपलं आपण दीप दाखवू शकतो, धूप दाखवू शकतो, कपूर आहे, कपूरचा दिवा दाखवू शकतो. तर हे सगळं आपण करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. तुम्ही खूप 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 छान समजून सांगितलं, इतकं छान. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला खरंच थँक्स म्हणायला पाहिजे की आपण ह्या कलियुगात राहून हे सगळं नॉलेज आपल्याला मिळतंय. हे आपलं नशीब की आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, आपले किती जन्म होऊन गेले आपल्याला काही माहित नाही. चॅन्टिंगचं इम्पॉर्टंट, हे सगळ्या गोष्टी आज नशिबाने आपल्याला खरंच एवढं सगळ्या समजतायत, कळतायत आणि आपण त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून थँक्स टू गॉड. म्हणजे खरंच देवाला, श्रीकृष्ण भगवानांना खूप सारे धन्यवाद की तुमच्यासारखं असोसिएशन आम्हाला मिळालंय आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात. त्याच्यासाठी खरंच खूप सारे धन्यवाद आणि तुम्ही खूप छान समजून सांगितलं प्रभूजी आज. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. थँक्यू. असं बोललं तर जरा मला एक प्रोत्साहन भेटतं. गुड. थँक्यू. काय खूप गरजेचं आहे, कारण लोक आज जर पाहिलं कलियुगामध्ये तेवढं इंटरेस्ट राहिलं नाहीये लोकांमध्ये. आणि जसं शास्त्रामध्ये पण सांगितलं की भक्तीमध्ये कोणाचं मन नसणार आहे. जे थोडेफार जे काही भक्ती करणारे असतील त्यांना पण भटकवणारे 1000 लोक भेटतील. इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून आपण श्रील प्रभुपादजींना खूप मनापासून आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला एकदम प्रॉपर एक वैदिक आणि करेक्ट
एक रस्त्यावर लावावं. दुसरे लोक पण आहेत भक्ती, म्हणजे असं नाही इंडियामध्ये भक्ती करत नाही लोक आहेत, पण भक्ती कशी करायची, कोणाची करायची हे पण लोकांना माहिती. फक्त म्हणजे माझे वडील अगरबत्ती दाखवतात म्हणून मी पण दाखवली पाहिजे, कुणाला दाखवली पाहिजे ते पण माहिती. म्हणजे जसं एक मला छोटं एक स्टोरी आठवतो, मी जस्ट ऍड करतो इथे. एकदा काय होतं की आय थिंक मी आधी पण सांगितलं असेल, एका स्त्रीच्या मुलीचं लग्न असतं. तर होतं काय, त्या लग्नामध्ये एक मांजर येतं, तर ती बोलते ही मांजर कुठे आडवी गेली नाही पाहिजे, म्हणून एका माणसाला बोलते एक जरा एक मोठा एक टोकरी आणि त्याच्यावरती ठेव आणि तिला कुठे जाऊ देऊ नको. ही जी मुलगी असते, तिचं लग्न असतं, ती बघ ओ अच्छा म्हणजे लग्नामध्ये असं केलं पाहिजे, मांजर तर जेव्हा तिच्या मुलीचं लग्न होतं, ती करते एक मांजर पकडून आण बाबा, एक लवकर कुठून तरी घेऊन, आणि तिला बोलते आता एक त्याच्यावरती एक असं तिच्यावरती एक टोकरी ठेव आणि तिला तिथे ठेव. तर जो खरा उद्देश आहे तो लोकांना समजत नाहीये, की जे आपण अगरबत्ती दाखवतोय किंवा दिवा दाखवतोय किंवा एनिथिंग आपण जे पण करतोय, म्हणजे प्रार्थना म्हणतोय, त्याचा अर्थ काय आहे, भगवद्गीता आपण का वाचली पाहिजे की नाही ते पण लोकांना माहित नाही. जस्ट जे आहेत म्हणजे फॉर नेम सेक, म्हणजे सगळे करतात, म्हणजे बेड बकरी सारखं, म्हणजे सगळे करतात म्हणून म्हणा. पण भक्ती जी हे अशी गोष्ट खूप इंटेलिजंटली केलं पाहिजे. भगवान बोलतात जसं शास्त्र म्हणा, खूप चतुर भक्त जे असतात ते खूप चतुर असतात. जस्ट म्हणजे असं करायचं म्हणून करत नाही. त्यांना काही प्रश्न विचारला की लगेच ते उत्तर देतात, हे तो का करतो, ह्याच्यामुळे करतो, हे तो का करतो. तसं मला एक सांगायचं, जस्ट विषय निघाला होता, तसं जाकीर नाईक आपल्याला माहिती असेल, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तो होता महाराष्ट्रानच होता, आपला रत्नागिरीचा आहे, पण तो आता कन्वर्ट झाला, ही मुस्लिम, आणि तो इतक्या लोकांना भगवद्गीतेमधून श्लोक सांगून तो त्यांना मुसलमान बनवतो, कन्वर्ट करत आहे. का? कारण लोकांना शास्त्रच माहित नाही त्यांना आपलं. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला जे करतो, कोणी काही विचारलं हे का करतो, तर लगेच त्याचं उत्तर दिलं पाहिजे, बाबा हे असं हे असं हे असं हे असं. वी शुड बी स्मार्ट. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये, दुसऱ्यांचं तर जाऊ द्या, ऍटलिस्ट आपण जे करतो, सकाळी उठून प्रार्थना करतो, ते पण का करतो, हे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, आणि खूप महत्वाचं आहे हे. आणि सायंटिफिक आहेत हे सगळे, जे प्रोसिजर आहेत हे सगळे सायंटिफिक आहेत. इव्हन जे घंटी वाजवतात त्याचे जे व्हायब्रेशन होतात, त्याला खूप म्हणजे माइंडला पीस आणि एकदम शांत करून टाकतात. तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक काहीतरी विज्ञान लपलेलं आहे. सो दॅट वी शुड नो. तर भगवद्गीता जसं आपण शिकत राहू, तसं आपल्याला मेन विज्ञान आपल्याला एकदा समजलं की भगवान कृष्ण सर्वोत्तम, परम पुरुषोत्तम भगवान, ते समजलं की बाकी सगळं ऑटोमॅटिक आपल्याला माहिती पडेल. भगवान बोलतात, ददामी बुद्धी योग, मी तुम्हाला बुद्धी देईन, याच्याने तुम्ही माझ्या जवळ येता. फक्त एक गोष्ट करायची आपल्याला, भगवंताची भक्ती एकदम पूर्ण निष्ठेने, पूर्ण श्रद्धेने आपल्याला केली पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आणि ही माया ही अशी गोष्ट आहे ना, जी आपल्याला अडकवून ठेवते सगळ्या गोष्टींमध्ये. आपल्याला उठायचं असतं सकाळी चॅन्टिंगला, सगळ्या गोष्टी असतात, पण आपण नाही उठू शकत. और काही रिझन्समुळे हे माया खूप अडकवून ठेवते. पण मला असं पर्सनली वाटतं की खरंच आपल्याला बुद्धी देणारे पण तेच स्वतः आहेत, की नाही आपल्याला ह्या गोष्टी करायच्या म्हणजे करायच्या आहेतच, काही झालं तरी असं. हरे कृष्ण. म्हणजे माया आहे आपल्याला पकडायला, पण तेच बोलतो ना, मायापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला भक्त लोकांचा संग केला पाहिजे, भक्तांकडून सारखं ऐकत राहिलं पाहिजे. आता काय, आपण जे मायामध्ये लोक आहेत आपल्या आसपास, त्यांच्याविषयीच बोलतो, त्यांच्याही संपर्कामध्ये येतो, त्यांचं सांगतो. तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं बुद्धी जी प्रभावित होते. म्हणून ते व्हायब्रेशन दूर करण्यासाठी आपल्याला नेहमी भक्त लोकांचा संग केला पाहिजे, त्यांच्याकडून ऐकत राहिलं पाहिजे. ऍटलिस्ट दिवसातून म्हणजे 2 तास तरी काहीतरी चांगलं एक भगवद्गीतेचं प्रवचन. आणि ते पण मी सांगितलं पाहिजे की युट्यूब वरती पण एवढे भटकवणारे प्रवचन आहेत, तर त्या बेस्ट आहे. आपल्या इस्कॉनचे जे भक्त लोक आहेत, खूप संन्यासी आहेत, खूप महाराज लोक आहेत, खूप भक्त लोक आहेत,
त्यांच्याकडून ऐका, करेक्ट डायरेक्शनने जातात. नाहीतर म्हणजे जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे की भक्ती करणारे फार कमी आहेत, म्हणजे कमी आहेत त्यांना भटकवणारे 1000 लोक आहेत. तर आपलं तसं नाही. आपला बड्या म्हणजे एकदम मोठ्या मुश्किलीने आपल्याला हा मनुष्य जन्म भेटला, तर हा आता वाया घालू द्यायचा नाही आपल्याला. म्हणून वी शुड गो इन द राईट डायरेक्शन. आणि प्रभुपादजींनी आपल्याला ही भगवद्गीता जशी आहे तशी देऊन खूप मोठा आपल्याला उपकार केलेला आहे आपल्यावर. ती जर आपण व्यवस्थित वाचत राहिलो तर आपल्याला सही म्हणजे एकदम मार्गावरती आपण एकदम राईट डायरेक्शन जाऊ. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. आता आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण.